नमस्कार मित्रांनो, चैत्र नवरात्री 2026 ची सुरुवात झाली आहे आणि आज आहे पहिला दिवस जो समर्पित आहे मां शैलपुत्रीला। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मां शैलपुत्री कोण आहेत, त्यांची संपूर्ण व्रतकथा, पूजा विधी आणि महत्त्व, आणि काही खास टिप्स ज्या तुम्हाला मिळवून देतील देवीची कृपा। नवरात्रीचं महत्त्व। नवरात्री म्हणजे केवळ उत्सव नाही, तर ही आहे शक्तीची उपासना आणि नवीन सुरुवातीची वेळ। चैत्र महिन्यातील नवरात्री विशेष मानली जाते कारण याच काळात निसर्ग नव्याने फुलतो आणि आपल्या जीवनातही सकारात्मक ऊर्जा येते। पहिल्या दिवशी केली जाते घटस्थापना आणि पूजली जाते मां दुर्गेचं पहिलं रूप मां शैलपुत्री। मां शैलपुत्री कोण आहेत? मां शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या। त्यांना पार्वती आणि हेमवती या नावांनीही ओळखलं जातं। त्यांच्या उजव्या हातात त्रिशूल, डाव्या हातात कमळ आणि त्या नंदी बैलावर विराजमान आहेत। त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र आहे जो शांती आणि ज्ञानाचं प्रतीक आहे। संपूर्ण व्रत कथा। ही कथा सुरू होते देवी सतीपासून। प्रजापती दक्ष यांनी एक भव्य यज्ञ आयोजित केला, सर्व देवांना निमंत्रण दिलं, पण भगवान शिवांना नाही। सतीला खूप वाईट वाटलं। तिने शिवजींची परवानगी घेऊन यज्ञात जाण्याचा निर्णय घेतला, पण तिथे गेल्यावर तिचा अपमान झाला। शिवजींचाही अपमान करण्यात आला। हे सहन होऊन सतीने यज्ञाच्या अग्नीत स्वतःचा देहत्याग केला। ही बातमी समजताच भगवान शिव रागाने संतप्त झाले आणि यज्ञाचा विध्वंस केला। यानंतर सतीने पुन्हा जन्म घेतला हिमालयाच्या घरी आणि त्यांचं नाव पडलं शैलपुत्री। हीच देवी पुढे पार्वती बनून पुन्हा भगवान शिवांशी विवाह करतात। पूजा महत्त्व आणि फायदा। मां शैलपुत्रीची पूजा केल्याने मनाला स्थिरता मिळते, आत्मविश्वास वाढतो, जीवनातील अडचणी दूर होतात। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मूलाधार चक्र सक्रिय होतं, ज्यामुळे आयुष्यात स्थिरता आणि ऊर्जा येते। सकाळी लवकर स्नान करा, घटस्थापना करा, मां शैलपुत्रीची प्रतिमा किंवा फोटो ठेवा, त्यांना दूध, फुले आणि नैवेद्य अर्पण करा। मंत्र। देवी शैलपुत्र्यै नमः। आज पांढरा रंग परिधान करा, घर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवून पूजा करा आणि सर्वात महत्त्वाचं श्रद्धा आणि विश्वास ठेवा। मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा जय माता दी। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय माता दी।